महाराष्ट्रात 9,59,59 लाख मतदार, त्यात 4,59 लाख पुरुष तर 4,64 लाख महिला मतदार. वृद्ध मतदारांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देणार. नवमतदारांची संख्या 19,48,000 तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती. आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांची माहिती. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडले याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार. नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक. राजीव कुमार यांची माहिती. आमदार अपात्र प्रकरण राष्ट्रवादी चिन्हावर 1 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता. घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निर्णयाला आव्हान. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही शरद पवार ठाकरे गटाचं आव्हान. मवियाची सावध भूमिका. मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना. विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश. मवियात भांडणं होण्याची सुतराम शक्यता नाही. आमची वज्रमुठ पक्की. म्हणूनच लोकसभेत राज्यात मोदींना दणका दिला. संजय राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोड बांधणार. मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा. प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न. भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. महाराष्ट्र बिहार नाही, त्यामुळे निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजेत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेमुळे जानेवारीपासून सरकारकडे पगार द्यायला पैसे राहणार नाहीत. शेतकऱ्यांनी मोफत वीज मागितलीच नाही तर का देता? अमरावतीमध्ये अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंचा सवाल. लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर सरकारी अधिकारी आमदारांच्या पगारामुळे सरकारची अर्थव्यवस्था बिघडेल. राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं झालं असतं. बच्चू कडूंची राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. ओबीसी हा भाजपचा डीएनए. ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचं वक्तव्य. गिरीश महाजन यांना नुसती बडबड करणं आणि खोटं बोलणं एवढंच येतं. देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली राहून गिरीश महाजन मोठे झालेत. एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका. छत्रपती संभाजीनगरच्या 3 मतदारसंघातून ठाकरे गटाची नावं जाहीर. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे, कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत, वैजापुरातून दिनेश परदेशींचं नाव जाहीर. सूत्रांची माहिती. लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवावी, पण पितृपक्ष झाल्यावर निवडणूक लढवण्यावर निर्णय घेणार. हर्षवर्धन पाटलांची माहिती. सोलापूर मध्यची जागा काँग्रेस कार्यकर्ताच लढणार. सोलापूर मध्यची जागा सोडण्यास प्रणिती शिंदेंचा नकार तर माकपकडून नरसय्या आडाम यांचा होता दावा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची संधी मिळाल्यास तयार. खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची निवडणूक लढवण्याची इच्छा. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी चंद्रहार पाटील करणार महायज्ञ. उद्या आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानात चंद्रहार पाटील करणार महायज्ञ. पुरंदर हवेली विधानसभेवरून मवियात ठिणगी पडण्याची शक्यता. काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय काका जगताप यांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे यांच्याकडून उमेदवारीची मागणी. कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी. चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी. उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा. माजी आमदार सुभाष बनेंची मागणी. नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर ठाकरे गटातील 2 नेत्यांचा दावा. दाव्यामुळे विशाल बरबटे आणि माजी खासदार प्रकाश जाधव या 2 गटात समोरासमोर नारेबाजी. ठाकरे गट पूर्व विदर्भात 8 ते 10 जागा लढण्यासाठी इच्छुक. पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा. भास्कर जाधवांची पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक.
भास्कर जाधव यांना विधानसभेत योग्य उत्तर देईन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. तर भास्कर जाधव यांनी मुनगंटीवार हे खरे गद्दार असल्याची केली होती टीका. वर्ध्याच्या चारही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचपणी सुरू. चारही मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती. भंडाऱ्यातल्या तुमसर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता. विद्यमान आमदार राजू कारेमोरेंचा तुमसर विधानसभेवर दावा, तर भाजपकडून प्रदीप पडोळे इच्छुक. शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेण्याबाबत अजून अंतिम निर्णय नाही. परिणय फुके भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात असेपर्यंत भाजपत जाणार नाही. माजी आमदार चरण वाघमारेंकडून भूमिका स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.